Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. मित्रांनो, खूप सारे कमेंट्स मला येत आहेत आणि प्रश्न विचारले जात आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, काही लोक म्हणतात की भाऊ तुझा पोर्टफोलिओ दाखव, तू किती पैसे कमवले, किंवा नक्कीच म्युच्युअल फंडमध्ये पैसे बनतात का, किंवा बरेचसे लोक म्हणतात की SWPचं टॅक्सेशन काय असतं. असे बरेचसे प्रश्न लोकांनी किंवा जे काही आपले फॅमिली मेंबर्स आहेत, मनी अकॅडमी किंवा आकाश गोंदवले फॉलो करणार आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आज कमेंट घेऊनच आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे फक्त व्हॅल्यू ॲड करणं या पर्पजनी हा व्हिडिओ आहे. काही लोक चुकीच्या कमेंट पण टाकतात, त्या पण आपण बघूयात काय त्यांना नाही पटत आहे. तरी बघा, खूप सारे चांगले लोक आहेत मार्केटमध्ये जे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतायत. तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या. ChatGPT आहे, गुगल बाबा सगळ्यात जास्त नॉलेज ठेवतात, त्यांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. माझं नाही आवडत आहे तर काही हरकत नाही. हे बघा, हे सगळ्यांना सगळ्या गोष्टी आवडतील, सगळ्यांनाच मी खुश ठेवू शकेल किंवा सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊ शकेल हे पॉसिबल नाही होतं. व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. तुमच्या पण कमेंट्स उत्तर आज या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो प्लीज बी एंडपर्यंत थांबा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. तुम्ही जे काही प्रेम देताय त्याच्यामुळे हे व्हिडिओज मी बनवत आहे. आणि मित्रांनो, माझी प्रामाणिक इच्छा आहे की तुमची वेल्थ क्रिएट व्हावी, मला खूप रीच मिळावा आणि खूपच माझं वाहवा व्हावी अशी काही अपेक्षा जास्त तर नाही आहे, कारण आता त्या लेवलच्या पुढे आहे. देवकृपेने त्याचं काही मोह जास्त नाही आहे. पण तरी पण काही प्रश्नांची उत्तरं. विवेक खंडागळे सरांचा प्रश्न आहे, सर SWP टॅक्स कॅल्क्युलेशन वगैरे एक व्हिडिओ करा, बरेच प्रश्न आहेत मनात. बघा, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, आता याच्यावरती टॅक्स प्लॅनिंग असं जर आपण टॅक्स किती लागतो किंवा कसा लागतो याच्यावरती जर आपण बोलायचं झालं तर साधं सोपं, तुम्ही SWP करताय. समजा तुम्ही आज पैसे इन्व्हेस्ट केले 10 लाख रुपये, उदाहरणार्थ 10 लाख रुपीज तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्ही दर महिन्याला असं अज्युम करूया की 6%नी विड्रॉल घेताय म्हणजे साधारणपणे 60,000 रुपये वर्षाचे, तर 5,000 रुपये तुम्ही महिन्याला काढून घेताय. असं साधं सोपं गणित. तर या केसमध्ये आता तुम्ही जे युनिट घेतलेत असं जर मी कन्सिडर केलं, 10 रुपयांनी घेतले. किती रुपयांनी विकत घेतले? 10 रुपयांनी. आता मार्केट वॉलटिलिटी असेल, बरेचसं काय असेल. आता तुमच्या या 5,000साठी तुम्ही 10नी घेतलेलं युनिट समजा 10 रुपये 10 पैशाला झालं, ठीक आहे. आणि आपल्याला याच्यातनं मग साधारणपणे मला वाटतं 5,000 रुपये काढण्यासाठी 500 और 499 समथिंग युनिट काढायला लागतील. आणि मग हे 10 रुपये जे वर्ष आहे त्याच्यावरती तुम्हाला कॅपिटल गेन, हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागेल, म्हणजे 20%. आता याच्यामध्ये 20% म्हणजे किती असणार आहे? 5,000मध्ये साधारणपणे असं समजा की एक 20 रुपये असतील गेन, कॅपिटल गेन. उदाहरण आहे हे, एक्झॅक्ट मी कॅल्क्युलेशन नाही केलं, तर 20 रुपयावरती 20% म्हणजे 4 रुपये टॅक्स भरायला लागेल. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की हे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. मग माझं वैयक्तिक मत असतं की तुम्ही एक वर्ष जर SWP नाही घेतली, पैसे टाकले आणि 1 वर्षभर शांत बसलात, मी असं पण म्हणेल तुम्हाला की तुम्ही काय करा, 10 लाख रुपये तुम्ही हायब्रिड फंडमध्ये टाकले किंवा मल्टी ॲसेट फंडमध्ये टाकले. SWPसाठी अशी कॅटेगरी प्रेफर असते. त्याच्यामध्ये टाकले तर तुम्ही टाकतानाच 940 टाका आणि 60,000 रुपये 1 वर्षासाठी तुम्ही लिक्विड फंडला ठेवा. जर तुम्हाला पहिल्या दिवसापासून SWP पाहिजे ना, तर 1 वर्ष थांबलात तर काय अडचणच नाही. मग हे 60,000 रुपयांनी 5,000 रुपये तुम्ही वर्षभर काढा आणि ऑनवर्ड पुढच्या वर्षापासून तुम्ही त्या पर्टिक्युलर स्कीममधनं SWP सुरू करा, जेणेकरून 1 वर्षानंतर आपल्याला जो कॅपिटल गेन टॅक्स लागणार आहे तो 12.5% लागणार आहे. आता अर्थातच वर्षभरात जर तुम्ही 5,000ने विड्रॉल करताय तर करतायत 60,000 रुपये. आता 60,000तनं गेन किती असू शकतो? तर बुवा एक 5,000 रुपये गेन असू शकेल. उदाहरण आहे, तर याच्यातले 12.5% म्हणजे टेंटेटिव्हली 5,000चे 12.5%, 10%नी साधारणपणे किती होतील? 500 रुपये. हा तुमचा टॅक्स असेल आणि हा फक्त गेनवरती लागतो. सो कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. कन्क्लुजन हे आहे की जर तुम्ही SWP करताय तर पहिल्या वर्षी तुम्ही SWP करूच नका. पर्टिक्युलर इक्विटी हायब्रिड फंडमधून जे काही करताय तुम्ही त्याच्यातनं करू नका. जर तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच पाहिजेत तर वर्षभराचे पैसे तुम्ही लिक्विडला काढून ठेवा, तिकडनं तुम्ही दर महिन्याला घ्या. इथं 2 फायदे होतील. एक तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही, दुसरा एक्झिट लोड लागणार नाही. ठीक आहे. जर तुम्ही तसं नाही केलं, डायरेक्ट गेलात, तर मात्र जे काही गेन होईल तुम्हाला
वर्षभरात जसं मी 500 रुपये म्हणलं, या केसमध्ये जिथं 500 रुपये तुम्हाला लागणार होते 500-550 रुपये आफ्टर 1 इयर, इथं मात्र 500 रुपयाला 20% म्हणजे 100 रुपये तुम्हाला 5,000 रुपयाला 1,000 रुपये टॅक्स भरायला लागेल. 5,000ला 1,000 रुपीज 20%. सो मॉरल ऑफ द स्टोरी, एक तर वर्षभर करूच नका SWP. करायचे असेल तर लिक्विड फंडमध्ये SWPचे पैसे ठेवून त्यातनं वर्षभर काढा आणि नेक्स्ट इयरपासून तुम्ही रेग्युलर SWP घेऊ शकता. जर तुमच्या प्रश्नाचं निरसन झालं असेल विवेक सर, तर डेफिनेटली रिप्लाय करा. आणि ज्या लोकांना वाटतं की हे कळालं आहे आणि जर नसेलच कळालं तर सोपं आहे, आमच्या ऑफिसचा नंबर असेल तिथं कुठेतरी, कुठे असतो रे, खाली जे डिस्क्रिप्शन असतं त्याच्यामध्ये तो नंबर आहे. फोन करा, शांत समजून घ्या आणि मग पुढची कृती आपण करू शकतो. हे घाटा झाला सर म्हणतायत, मग ते F&O वाले असतील. HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये ID ऑप्शन असून वर्क फाईन फॉर दोज हू डोंट हॅव सॅलरी इन्कम अँड कॅन टेक ॲडव्हान्टेज ऑफ 12 लाख एक्झम्पशन. ओके, नो प्रॉब्लेम, त्यांनी सोल्युशनच सांगितलं, तो काही प्रश्न नाही आहे. यांचं मत आहे सर 10 लाख रुपये, इथे रावसाहेब महानुभव सर 10 लाख रुपये SWP साठी कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला किती वर्षांसाठी SWP करायचं आहे, किती रुपये तुम्ही अपेक्षित ठेवता, तुमचं मानसिक आणि आर्थिक रिस्क टेकिंग ॲबिलिटी काय आहे, अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायला लागतील. आणि आम्ही तुम्हाला फीचर सांगणार की हा जो म्युच्युअल फंड आहे किंवा ही जी स्कीम आहे हे ऑब्जेक्टिव्ह डिलिव्हर करते किंवा हे उद्दिष्ट त्या म्युच्युअल फंड स्कीमचं आहे आणि तुमच्या ते उद्दिष्टात बसत असेल तर तुम्ही ती स्कीम घ्यायची असते. सो कोणतं करायचं आहे तर मी जनरल बोलताना कोणतं रेकमेंडेशन नाही आहे, हे स्टडी पर्पज आहे. मी असं म्हणतो की जर तुम्ही 10 इयर अँड अबाव जर तुमचा व्ह्यू असेल तर मला असं वाटतं की ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड किंवा मल्टी असेट फंड हे तुमच्यासाठी चांगले राहू शकतात. अर्थातच तुम्ही तुमच्या जो काही फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्याचा सल्ला घेऊन केलं तर जास्त बेटर राहील. तुम्हाला आमच्याकडून करायचं तर आम्ही या जी स्कीम आहे त्याचे फंड मॅनेजर आहेत, त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ. तुमच्या उद्दिष्टांना ते मॅच होते का तुम्ही ॲनालिसिस करू शकता आणि देन यू कॅन स्टार्ट. दिस इज द प्रॉपर वे. अशी कुठली स्कीम चांगली आहे कुठली वाईट आहे असं काही नाही, सगळ्या स्कीम चांगल्या आहेत, प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळं आहे. 5% रिटर्न देणारी स्कीम पण चांगली असते आणि 15% 20% रिटर्न देणारी स्कीम पण चांगली असते. कोणी वाईट नसतं, प्रत्येकाचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय म्हणता येईल की लक्ष वेगळं असतं. सो आय होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. जर नसेल मिळालं तर पण सांगेन खाली नंबर आहे, तुम्ही डेफिनेटली डायरेक्ट कनेक्ट करा, वी विल डिस्कस अँड मग आपण बोलूयात. अभिनंदन, असे कस्टमरला इन्व्हेस्टमेंट केलेली वाढलेली आहेत त्याबद्दल रिव्ह्यू टाका. खूप छान इथे ट्रेडिंग फॉर कमेंट्स यांचा आहे. अभिनंदन सर, कस्टमरला इन्व्हेस्टमेंट केलेले वाढलेले आहेत त्याबद्दल पण रिव्ह्यूज टाका. सो डेफिनेटली सर तुमचा हा जो काही रिप्लाय होता मी तुम्हाला आज सकाळी 10 तासापूर्वी केलेला आहे, नक्की मी करेल. सो आज मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तिथून पुढे ते तुम्हाला भेटायला येतील किंवा हा व्हिडिओ यायच्या अगोदरच एखादा दुसरा व्हिडिओ येऊन गेलेला असेल. जे काही माझ्याकडचे क्लायंट्स आहेत आणि ज्यांनी चांगली वेल्थ क्रिएट केलेली आहे, फार छोट्या अमाऊंटपासून केलेली आहे, त्या लोकांचे मी पोर्टफोलिओ नाव आणि स्कीम हाईड करून टाकतोय. तुम्ही नक्की बघा आणि डेफिनेटली तुम्ही त्याचा वापर तुमच्या वेल्थ क्रिएशनसाठी करू शकता. सर मी तुमचे व्हिडिओ बघतो पण मला हे समजत नाही की माझ्याकडे तर पैसा येतो पण तेच त्याच्या अगोदर खर्च करण्यासाठी 12 वाटा तयार कर राहतात. आणखीन जैसे ते वैसे यह नियोजन काय करावे ते समजत नाही. खूप छान प्रश्न आहे. तुमच्यापैकी किती लोकांना हा प्रश्न नक्की मला कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर मी तुम्हाला असं देईल की आपण पैसे कमवल्यानंतर गार्बेज आणि लायबिलिटी घेण्याच्या मागे लागतो. गार्बेज म्हणजे काय तर जी गोष्ट जगण्यासाठी गरजेची नाही आहे किंवा जिचं पुनर्विक्री मूल्य नाही आहे किंवा असलं तर फार कमी, अशी कुठली गोष्ट म्हणजे कचरा. जगायला गरजेची नाही, विकायला काढली तर पैसे येत नाहीत, आले तर फार कमी येतात, अशा गोष्टी आपण घेतो. घ्यायच्या नाही घ्यायच्या हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कॉमन सेन्सचा जरूर वापर करावा. पण घरातले फ्रेम असेल, आर्टिफिशियल फ्लावर, आर्टिफिशियल स्टॅच्यूज, कपडेसुद्धा माणसाला 4-5 ड्रेसची गरज असते, 5-50 ड्रेस आपण घेतो. जगण्यासाठी एवढ्या ड्रेसची गरज नाही आहे, विकायला काढले तर पैसे येत नाही आहेत.
म्हणजे कचरा आहे किंवा बूट चप्पल असेल किंवा घरात भांडी असतील, मी म्हणत नाही की बाबा घ्यायचे नाही आहेत, मी हे सांगतोय की जर अशा वाटेने तुमचे पैसे जात असतील तर मग त्याला कोणीच काही करू शकत नाही. दुसरं असतं लायबिलिटी, घर घेतलं आहे, गाडी घेतली आहे. मी काल परवाच कोणाशी बोलत होतो, कन्सेप्ट असा होता की जर तुम्ही श्रीमंत दिसताय लोकांना व्हायला लागल्यात असे, किंवा तुम्ही इतरांच्या पुढं गेलात असं तुम्हाला वाटत आहे, घर घेतलं आहे, गाडी घेतली आहे, फ्रीज घेतला आहे, टी व्ही घेतला आहे, आयफोन घेतला आहे, जर तुम्ही लोकांना दिसताय की तुम्ही पुढं चाललाय आणि तुम्हाला पण वाटतंय की मी याच्या पुढं गेलो आहे, तर तुम्ही गरिबीकडे चाललाय, ट्रेसकडे चाललाय, टेन्शनकडे चाललाय. ठीक आहे. आणि जर लोकांना वाटतं की तुम्ही प्रगती करत नाही आहात, पण तुम्ही काम करताय चांगलं, पैसे कमवताय चांगलं, पण प्रगती करत नाही आहात, म्हणजे तुमच्याकडे घर नाही आहे, गाडी नाही आहे, असं ब्लॅक अँड व्हाईट टाईप जीवन जगताय, तर लक्षात घ्या तुम्ही सुखाच्या, समाधानाच्या, आनंदाच्या झोपेकडे चालला. खात्यावरती जेव्हा पैसे असतात ना साहेब, घर EMI वरती आहे, गाडी EMI वरती आहे, आयफोन EMI वरती आहे, तेव्हाची झोप ही झोप नाही आहे, किंवा लई त्रासदायक झोप आहे, येतच नाही. आणि जेव्हा तुमच्या खात्यावर पैसे असतात, घर भाड्याचं असतं, पब्लिक ट्रान्सपोर्टने तुम्ही ट्रॅव्हल करत असता, वडेवर, त्यावेळेची जी झोप आहे, खात्यावरची जी पैसे जी झोप देतात, जी शांती देतात, जे समाधान देतात, खात्यावरचे इन द सेन्स इन्व्हेस्टेड पैसे, त्याचं कंपॅरिझन तुम्ही कुठंच करू शकत. उलट मी असं म्हणेल की ट्रेस, टेन्शननी, एन्झायटीनी तुमचं शरीराचे ऑर्गन्स खराब होतात, वेगळे रासायनिक द्रव आपल्या शरीरात विचारांनी किंवा ट्रेसनी येतात, आणि इकडे मात्र हार्मोन्स किंवा रिकव्हरी किंवा काय म्हणता येईल हेल्दी शाव आपल्या शरीरामध्ये होतात जेव्हा अकाउंटला बॅलन्स असतो. सो मला असं वाटतं की आपण लायबिलिटी गार्बेजच्या चक्रात जास्त अडकलेला असाल, त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसे राहत नाही आहेत. डेफिनेटली माझं एक ॲप आहे आकाश गोंदावले नावाचं, तिकडे फ्रीमध्ये मला वाटतं म्युच्युअल फायनान्शियल फ्रीडम चॅलेंज नावाचा प्रोग्राम आहे. इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट. डाउनलोड करा आकाश गोंदावले नावाचं ॲप. तिकडं 2-3 कोर्सेस फ्री आहेत जे तुम्हाला हेल्प करतील कशा पद्धतीने पैसे वाचवले पाहिजेत, इन्व्हेस्ट केले पाहिजेत, वाढले पाहिजेत. तो प्रोग्राम केल्यानंतर माझं असं मत आहे की 30 ते 40% तुमचा महिन्याचा पगार वाचतो. तर डेफिनेटली सगळ्यांनीच तो रेफर करावा. दत्ता सर, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं. F&O हेजिंगसाठी बनवलं आहे. लोक बाईंग करून पैसे कमवण्याचं स्वप्न बघतात. बघा, F&Oमध्ये सक्सेस रेशो नाहीच्या बरोबर आहे, सो डोकं लावू नका. केशवजी म्हणतात कल्पना वाढवतात. काय आता मला कल्पना वाढवतात काय करतात मला कळलेलं नाही आहे. केशवजी एक्झॅक्ट काय म्हणताय ते जर कळलं तर मी त्याचं उत्तर देऊ शकतो. मी एक इन्व्हेस्टर आहे. SIP फंडमध्ये काही शेअर्स लॉंग टर्मसाठी आहेत, स्विंग ट्रेडिंग पण करतो. पण एक प्रश्न पडतो, SWPने फंडाचे युनिट खर्च पडून भविष्यात संपणार नाही का? खूप छान तुमचा प्रश्न होता की डेफिनेटली जर ते रिटर्न तुम्ही जास्त काढून घेतले पैसे रिटर्नपेक्षा तर डेफिनेटली युनिट संपू शकतात. पण जर तुम्ही रिटर्न जास्त मिळत असतील आणि रिटर्न जे मिळत आहेत त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात पैसे जर काढले तर युनिट संपत नाहीत. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिखितमध्ये पण इथं दिलेलं आहे की संपू शकतात, पण ग्रोथ 10% विड्रॉल तुम्ही 60% केली तर कधीच युनिट संपत नाहीत. त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मागच्या बनवलेले त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मिंदामॅन जो पण आहे बकवास. सर थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर हे बकवास वाटतंय तर विनंती आहे, डोंट वेस्ट युअर टाईम. साहेब, आयुष्यात ना वेळ फार महत्त्वाची गोष्ट. मी असं म्हणतो की साला यमदेव जेव्हा घ्यायला येतील ना आणि तुम्ही त्याला म्हणाल ना मी आयुष्यभर एवढे पैसे कमवले, जरा घे आणि मला 1 तासा 2 तासाचा वेळ दे किंवा 10 मिनिटाचा वेळ दे, मला नाही वाटत तो विकत मिळेल. जगातली सगळ्यात प्रिशियस गोष्ट जर काय असेल तर ती वेळ आहे. प्लीज अशा बकवास लोकांच्या नादी लागून अशा बकवास चॅनलवरती तुम्ही येऊन कमेंट करून तुमचा अनमोल वेळ आणि अनमोल विचार वायाला घालवू नका. काहीतरी वैध पहा, चांगलं पहा, तुमच्या आयुष्यात जे भरभराटी आणेल असं काहीतरी पहा. सो आवडत नाही तर सोपं काम करायचं. आणि मी हमेशा म्हणतो की मी आवडण्यासाठी नाहीच आहे आणि माझे व्हिडिओ पण आवडण्यासाठी नाही आहेत, ते आयुष्य बदलण्यासाठी आहेत. आणि जी लोक ते ऐकून इम्प्लिमेंटेशन करतील त्यांचं नक्कीच आयुष्य बदलेल. आणि ज्या लोकांना इम्प्लिमेंटच काही करायचं नाही आहे, अकाउंटचा बॅलन्स कसा आहे तुमचं ते पण सांगा मला. बकवास आहे और लय भारी आहे. लय भारी असेल तर मी तुमच्याकडे येऊन सरेंडर होतो. आणि जर बकवास असेल अकाउंटचा बॅलन्स तर कृपया हे जे काही सांगतोय त्याला बकवास न म्हणता त्याला सिरियसली घ्या, आयुष्य बदलेल. थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ. थँक्यू. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड डायरेक्ट ग्रोथ
ठेवावा, वाट बघावी की एक्झिट करावा. सर, घेताना काय विचारांनी घेतला होता? टॉप मोस्ट परफॉर्मन्स म्हणून घेतला होता. बेस्ट लोकांची जी प्रॅक्टिस आहे डायरेक्टवाल्यांची ती हीच आहे की पास्ट परफॉर्मन्स बेस्ट असेल किंवा टॉप परफॉर्मर असतील ते घेतात आणि कोणताच फंड कायमचा टॉप परफॉर्मर नसतो आणि मग त्यांचं ते जे काही अपेक्षा असते ते अपेक्षा भंग होतो आणि मग ते चलबिचल करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे तर 2-2, 3-3 वर्ष तुम्हाला पैसे मायनस बघण्याची मानसिकता पाहिजे, तरच वेल्थ क्रिएट होते, अदरवाईज होत नाही. ठीक आहे, माझं असं मत आहे. हा जो प्रश्न तुमच्या डोक्यात आला आहे याचा अर्थच तुमच्याकडे अनुभवाची कमतरता आहे, नॉलेजची कमतरता आहे आणि मग तुम्ही योग्य ॲडवायझर शोधला पाहिजे, योग्य मदतनीस शोधला पाहिजे, असं माझं मत आहे. ठेवावा काढावा याच्यावरती मी जास्त काही बोलू शकत नाही, पण मी एवढं नक्कीच सांगतो की मिडकॅप कॅटेगरी ओव्हर लॉंग टर्म जास्त वोलटाईल असते, पण रिटर्न पण चांगले जनरेट करण्याची ताकद ठेवते. धन्यवाद, तुमचा सल्ला खूप चांगला आहे. विशालजी, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही ॲप्रिशिएट केलं त्याबद्दल. 67,000 कॅश होती, विड्रॉ केली की 63 मिळाले. रोहिणीजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कदाचित त्या दिवशी मार्केट पडलेलं असेल, एक्झिट लोड लागलेला असेल, असं काहीही असू शकतं आणि मग तुम्ही जेव्हा पाहिलं 67 त्यात तो तुम्ही कालच्या NAV तुमचं व्हॅल्युएशन होतं आणि कदाचित मार्केट खाली पडलं आणि मग त्याच दिवशी तुम्ही विड्रॉल टाकलं, NAV कमी झाला आणि मग ते पैसे तुम्हाला कमी मिळाले असू शकतात. सो पैसे विड्रॉल करताना हे थोडंफार म्हणजे काय म्हणतात व्हेरी होणारी गोष्ट आहे. सो तो कन्सल्टेशन असू शकतं, म्हणजे तो प्रॉब्लेम असू शकतो, बाकी काही नाही आहे. तुमचे काही कोणी काढले नाहीत पैसे, 4,000 रुपये नुकसान नाही केलेलं, मार्केटच्या चढ उतारामुळे ते झालेलं आहे. विजयजी म्हणतायत ट्रू इन्फॉर्मेशन, थँक्यू व्हेरी मच. सर, सिनियर सिटीजनसाठी FD शिवाय मासिक परतावा देणारी म्युच्युअल फंडची माहिती देण्यात यावी. डेटचे फंड असतात, इक्विटी सेव्हिंग फंड असतात किंवा SWP, जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल तर हे सुद्धा मंथली तुम्हाला उत्पन्न देऊ शकतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार फंड निवडावा किंवा एखाद्या एक्सपर्टची मदत घ्यावी असा मी सल्ला तुम्हाला देईल. FD शिवाय रेग्युलर उत्पन्न SWPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमधून मिळू शकतं. दॅट इज द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. गुड सजेशन, थँक्यू, छान, थँक्यू. लास्ट एक्झाम्पल आवडलं आपल्याला. नवरा बायकोसारखी बदल करायचं नाही. हो, एकाबरोबर राहा. उगीच ते पोर्टफोलिओ रिव्ह्यू याच्यामध्ये जास्त अडकू नका. रिव्ह्यू केला पाहिजे, बट त्याच्यामध्ये अडकून तुम्ही ऑलवेज रिटर्न चेस करायला जा आणि रिटर्न कोणती स्कीम कायमच्या बरोबर करत नाही. अर्धवट ज्ञान, झटपट पैसा मिळवण्याचा हव्यास, उगीच शेअर मार्केटला दोष देऊ नका. शेअर मार्केटमध्ये अभ्यास करून व्यवस्थित ट्रेडिंग करून अनेक जणांनी खूप पैसे कमवले आहेत. ती सुज्ञ लोक बोंबाबोंब करत नाहीत आणि अधिकाधिक श्रीमंत होत आहेत. जी लोक पैसे गमवून बसतात ती लोक मार्केटला दोष देतात. आता यांना काय म्हणायचं आहे तर साधं सोपं आहे, तुम्ही झटपट पैशाच्या मागे लागू नका. शेअर मार्केट चांगली गोष्ट आहे, डेफिनेटली चांगली गोष्ट आहे. फक्त तुम्ही F&O चा सक्सेस रेशो फार कमी आहे. काही लोकांना जर सफलता मिळत असेल तर ते फार 0.% असतील आणि आपण एवढे भाग्यवान नाही आहे. सो माझं असं मत आहे की F&O करू नका. बाकी यांचं मत काय आहे ते म्हणतात मार्केट चांगलं आहे, माझं बी त्याच्यात काही मत नाही आहे. दुसरं मार्केट चांगलंच आहे. 17,000 SIP फक्त एकच फंडात करायची की वेगवेगळ्या फंडात, प्लीज टेलस. तर मी उत्तर दिलं आहे खाली, कमीत कमी 5 फंड तुमच्या यानी फंड जो काही सल्लागार आहे त्याच्या. सर, मी रिक्षा चालू 6,000 SIP चालू आहे, आता अजून मध्ये स्टेपअप रिटायरमेंट केली. मला खूप खूप अभिमान आहे सर तुमचा. म्हणजे बघा, तुम्ही काय करता याच्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने हे करता. मी कुठेतरी एक पुस्तकात वाचलं होतं की एक वॉचमन होते आणि त्यांनी गुंतवणूक केली. 40 वर्षानंतर त्यांच्याकडे काहीतरी अरब खरोब रुपये होते. अमेरिकेतलं कुठलं तरी एक्झाम्पल होतं, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही. पण मित्रांनो, अरब खरोब तेच लोक बनवतात जे पेशंटली, शांतपणे, कन्सिस्टंटली, निरंतरता ही सफलता की कुंजी असं म्हणून जे इन्व्हेस्ट करतात तेच होतात. समाधान माळी सर, खूप छान. तुम्ही SIP 7,000ची करताय, 10% वाढ केले, स्टेपअप केलेलं आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शानी सुरती लोक, लाख 2-2 लाख रुपये कमवणारी लोक रस्त्यावर येतात. रिसेंटली मला एक 3 लाख रुपये सॅलरी असणारे व्यक्ती भेटले. एज 46 होतं आणि त्यांनी सांगितलं की सर घर घेतलं आहे मोठं, गाडी घेतलेली आहे मोठी आणि आता माझ्या कंपनीने मला काढून टाकलेलं आहे.
का तर मोठा पगार होता आणि बरेच जण काढले, त्यामध्ये माझा पण नंबर लागला आणि आता मला बाहेर काम मिळत नाही आहे. त्यांना काहीतरी टीचिंग फॅकल्टी म्हणून कुठंतरी कॉलेजमध्ये 45,000 रुपये पगाराची जॉब मिळत आहे आणि त्यांचे हप्तेच 1.5-2 लाखाकडे आहेत. सो मला माहीत नाही ते कसं सर्वाईव्ह करणार आहेत. बट जेव्हा चांगले पैसे येतात तेव्हा पण लोक नीट करत नाहीत आणि तुम्ही कमी पैशात सुद्धा खूप चांगलं करताय असं मला वाटतं. समाधानजी, तुमच्या आयुष्यात समाधान लाभणार आहे. इतका भाव करण्याची गरज नाही. फंडमध्ये स्किलिंग सेटिंग आवश्यक असते. मी 3,000चे 12 लाख केले आहेत, तेही फक्त थोड्या दिवसात. एकदा 15-20 हजाराचे 2 लाख झालेले आहेत. ते ट्रेडिंग वेगवेगळ्या प्रकारात मोडले जाते. सर, तुमच्याकडे काही बेस्ट असेल ते तुम्हालाच वर्क करता येईल, सगळ्यांना नाही करता येत. हा पण तेवढाच मोठा विषय आहे. खाली त्यांनी कोणीतरी विचारलं असं काय असेल तर आम्हालाही सांगा. सर, तो पेशन्स, ते टेम्परामेंट, ते इमोशन्स कंट्रोल, इथं लोकांना एक ट्रेड झाला की दुसरा करा वाटतो, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, थांबायचं कुठं कळत नाही आणि प्रत्येकाला जमतं असं नाही आहे. ठीक आहे, अशी काही एक्झाम्पल असू शकतात, नो डाऊट तुमच्यासारखी. बट सगळ्यांकडे ते पेशन्स नाही आहे. की तुम्ही म्हणता इव्हेंटला ट्रेडिंग करायचं, बजेट डे ट्रेड करायचं, ट्रेड ॲज पर डिझास्टर, ट्रेड ॲज पर न्यूट्रल एलिमेंट्स, काय ते बरंच काही, म्हणजे त्यांचं इव्हेंट बेस ते ट्रेड घेतात. ते सारखं ट्रेड करत नाहीत आणि कदाचित त्यामुळे त्यांना सफलता मिळालेली असू शकते. पण हे प्रत्येकाकडे नाही आहे आणि प्रत्येकाची ती मानसिकता पण नाही आहे. सो सगळ्यांनी नाद करणं चुकीचं आहे असं माझं मत आहे. ज्यांना त्यांच्यासारखं जमतं आहे त्यांनी करायला काय प्रॉब्लेम आहे. सगळे अभिनंदन. सर, अभिनंदन म्हणणाऱ्यांनो तुमचं मनापासून धन्यवाद. कारण तुम्ही माझ्या जे काही काम आम्ही करतो आहे त्याला पोचपावती देत आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून. 4-5 वर्षापूर्वी असे व्हिडिओ नव्हते. सगळे यूट्यूबवर फ्युचर ऑप्शनबद्दल सांगायचे. त्यावेळी असे व्हिडिओ असते तर माझे 5 लाख वाचले असते. हा बऱ्याच लोकांना बर्बाद केलं. आपण पण सर, आता ते झालं, पण माझं असं मत आहे आपण पण लालच ठेवलंच की त्याच्यात, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. 5 लाख का टाकले, 20,000ने पण करू शकतो ना. मुकेशजी, तेच तर कळत नाही आपल्याला, म्हणून तर प्रॉब्लेम. पण करू, मी म्हणतो झटपट श्रीमंती नकोच आणि स्ट्रेस टेन्शन देणारी तर अजिबात नको. सर, मला काय म्हणायचं आहे, फक्त तुमचं बोलणं फक्त ऐकण्यासाठी चांगलं वाटतं, ते कृती करणं फार अवघड आहे. करायला सोपं आहे. त्यांचं मत आहे की माझं बोलणं ऐकायला खूप छान वाटतं, पण कृती काय करायची आहे, फार तीर मारायचं आहे असं काहीच नाही आहे. जे काही तुमचं उत्पन्न आहे त्यातले 20-30% उत्पन्न वाचवा. नाही वाचत आहे मग मला श्रीमंत व्हायचं तर मग तो अधिकार तुमच्याकडे नाही आहे किंवा तुम्ही ती स्वप्न बघूच ना. तुम्ही 20-30% तुमच्या कमाईचे पैसे वाचवा. साधं सिंपल कुठंतरी MFD शोधा, RIA शोधा आणि त्याच्या मदतीने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. काय याच्यात रॉकेट सायन्स आहे. दुसरं माझं म्हणणं आहे की एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन, नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. ऐकायला खूप चांगलं वाटतंय पण त्याच्यावरती कृतीच नाही केली. कृती करणं कदाचित अवघड असेल, मी म्हणत नाही की नाही सोपं असेल, असू शकतं ना अवघड. मग तरी काही लोकांना पैसे वाचवणंच अवघड असू शकेल, पण करायला लागेल ना. नाही केलं तर मग ते अपेक्षा ठेवू नका, ते होणार आहे असं अपेक्षित ठेवू नका. ऐकायला म्हणाल तर सर, मी तर टेलर काम करणार माणूस, करायला माझ्यासाठी लय अवघड. तेव्हा तर काहीच फॅसिलिटी नव्हतं. आता तरी खूप सोपं झालं आहे. ठीक आहे, पहिलं तुझं झालंय का ते सांग आणि दाखव लाईफ. काय नाव आहे काय माहिती, लयच मोठं नाव लिहिलंय, खूप वेळ आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळे त्यांनी नाव एवढं MM करून टाकलं आहे. VSM जे काय आहे ते 23 तासापूर्वीचे काय म्हणताय, पहिले तुझे झालेत का ते सांग आणि दाखव लाईफ. पहिली गोष्ट तर ही अपेक्षाच चुकीची आहे. मला काही जावई करायचं का तुम्हाला, माझ्याकडे किती पैसे आहेत ते बघून बघायचे या. मी माझा पोर्टफोलिओ दाखवायला नाही म्हणू शकत नाही. मी जे करतो आहे ते तुम्हाला दाखवणं क्रमप्राप्त आहे. मी जर करतोय तर तुम्हाला हे असं सोशल मीडियावरती नाही कोणी दाखव का. मेट मी बघा पोर्टफोलिओ, मग करा. बनलेत का तिथं बसून असं नाही ना होणार. मला सेबी अलाव करत नाही, मला कोणीच अलाव करत नाही. आता मी जी सिरीज सुरू केली त्याच्यामध्ये माझा पण पोर्टफोलिओ लावणार आहे, फक्त तिथं माझं नाव नसेल आणि माझ्या स्कीम पण नसतील. दाखवणार ना. आता मी जी सिरीज सुरू केली आहे ज्याच्यामध्ये माझ्या क्लायंट्स आणि माझं दाखवणार, माझं पण दाखवणार, पण कुठे येणार ते नाही कळणार. तुम्हाला ते माझं लाईव्हच बघायचं तर मला येऊन भेटायला लागेल. बघा, विनंती एकच आहे, माझं बघा, अजून कोणाचं बघा किंवा बघू नका. एक गोष्ट बघा, स्कीम काढा. भारतामध्ये म्युच्युअल फंडची सुरुवात 1964-65ला, म्हणजे 60-62 वर्ष. मागच्या 22-30 वर्षात तुम्ही हिस्ट्री काढा, बघा सगळ्या स्कीमनी परफॉर्मन्स केला आहे. जो कोणी तिथं गुपचूप थांबला असतं त्याचे पैसे बनले असतात. मग आम्ही थांबलो आहे का ते तुम्हाला येऊनच बघायला लागेल आणि मगच कळेल ना. असं सोशल मीडियावरती तर माझ्या नावाचं मी नाही काही टाकू शकत. मी किती हुशार आहे बघा, किती भारी प्रश्न विचारला असं म्हणण्यापेक्षा आणि अकाउंटचं बॅलन्स रडत ठेवण्यापेक्षा, आयुष्यात स्वतः रडत बसण्यापेक्षा बरोबर काय, योग्य काय माहिती करा, नॉलेज वाढवा आणि पुढं जावा. का डोक्याला ताप करायचं, कुणाचं बघून काय देणार आहे का मी तुम्हाला. हा हुशारीचा प्रश्न नाही आहे. तुम्ही प्रश्न विचारा, डेफिनेटली विचारा.
सर परफॉर्मन्स दाखवा, तू इथून मागं किती स्कीमने केला. आणि तुम्ही स्वतः बघू शकता, चेक करा, ChatGPT आहे, याला त्याला विचारा, दाखवलं ना म्युच्युअल फंडनी आतापर्यंत काय परफॉर्मन्स केलं, काय. माझं मरू दे तिकडं, माझं पेशन्स, माझं कमिटमेंट, माझं निरंतरता त्यांनी मला रिझल्ट दिला. तुम्हाला ते ठेवावे लागेल. आणि इथे येऊन बोलतोय तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हीच एक लई हुशार आहेत असं का? माझ्याकडे आत्तापर्यंत जे इन्व्हेस्टर आले त्यांनी माझा पोर्टफोलिओ मागितला नसेल का? सुरुवातीच्या काळात तर आम्ही आमचंच पोर्टफोलिओ दाखवायचं, सर बघा हे इन्व्हेस्टमेंट करतोय, एवढा विश्वास आमचा आहे. पर्यायच नव्हता. तो पहिला तर प्रश्न हाच विचारत होते, तू करतो का बाबा, तू करतो दाखव. आता हा नॉर्मल प्रश्न आहे, पण तुम्ही हा कुठंतरी बसून मला विचारणार तर त्याचं उत्तर नाही देऊ शकत. चला, गरीब राहायचं नसेल तर मी उत्तर दिलं, गरीब राहायचं नसेल तर करा. आणि असं सोशल मीडियावर कोण दाखवेल का? ऑफिसला फोन करून प्रत्यक्ष भेटा, काय तुमचं नाव आहे ते, काय प्रॉब्लेम नाही मला. ऑप्शन बाईमध्ये फायदा होण्याची शक्यता फक्त 1% आहे मित्रांनो. अनुभवाचे बोल. अजून किती लोकांचं घर उद्ध्वस्त करणार आहे हे सरकारचा काय संबंध? F&Oचं ठीक आहे, पण सरकारचा काही संबंध नाही. सरकार थोडी तुम्हाला म्हणतंय की यार तुम्ही या आणि ते रातोरात श्रीमंत करा, श्रीमंत होण्याच्या मार्गाला लागा. ते काही संबंध नाही आहे सरकारचा. हे आपण आपले लालच टाकतो त्याच्यामध्ये आणि आपली चूक मानायची, तेव्हाच आपण पुढं इम्प्लिमेंट करतो. लोकांना दोष देणं दुसऱ्याची चूक आहे, म्हणजे मला काही सुधारायची गरज नाही, ब्रेनला जातो विषय. पण माझी चूक आहे म्हणलं ना तर मला सुधारायचं आहे आणि मलाच सुधारण्याची गरज आहे. नाही तर मला कोणी पण अजून लालच दाखवेल, कोणी पण म्हणेल रातोरात श्रीमंत 3%, 5% वाले खूप आहेत मार्केटमध्ये, नसतील भेटले तर इथून पुढे भेटतील. पहिलं तर मला सुधारायचं आहे, माझी चूक आहे जर मी काय केलेलं आहे तर, आणि मला ही चूक करायची नाही आहे. जर केलं मी माझ्याशी बोललो ना तर जास्त चांगलं आहे. बायको माझी खराब आहे तर घरात भांडणं होणार, पण माझं पण चुकलं असेल तर मी इम्प्रोव्हायझेशन करा, भांडणं बंद होणार. बघा विचार करा, कोणाची चूक नसते, आपलीच चूक असते. मला इमर्जन्सी फंड बिल्ड करायचा आहे, बेस्ट वे काय असला पाहिजे? काय करा, FD RD करा, नसेल तर लिक्विड फंडमध्ये SIP सुरू करा. सायझेबल तुमचे जे काय 5-6 महिन्याचा खर्च तेवढा झाला की मग बंद करून टाका आणि तो इमर्जन्सी फंड बनवायचे. हेच 2 मार्ग आहेत. डू RD बँक SIP. व्हिडिओ खूप आवडला, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. अशी खरीखुरी माहिती पहिल्यांदाच ऐकली मी. काही अशा भानगडीत पडलो नाही, कारण ते सारं माझ्या डोक्यावरून जातं. धन्यवाद, आभार. बऱ्याचशा गोष्टी डोक्यावरून जातात, हे पण चांगलं असतं. ठीक आहे, हरकत नाही, केलं नाही ते चांगलीच गोष्ट. हो सर, तुमचे व्हिडिओ कधी मिस नाही करत, छान माहिती द्या तुम्ही. माझी SIP चालू आहे सर आणि लॉंग टर्मसाठी लमसम केले, त्याचा फंडमध्ये चालू आहे. काही अडचण नाही, गुड, गो अहेड. प्रॉब्लेम काय? शुभेच्छा तुम्हाला. सर SIP गोल वेल्थ क्रिएशन. सर मी मंथली 7,500 रुपयेची SIP करतो. ओमकारजी, तुमचा पगार किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, चांगलंच करताय, पण तुम्ही 20-30% जर तुमचा पगार, मी असं म्हणतो की 50च्या आतमध्ये असेल तर 20-25% तुम्ही वाचवले पाहिजे. तुमचा पगार 1 लाखाकडे असेल तर 30% वाचवले पाहिजे, 50 ते 1 लाखाच्या दरम्यान. 1 लाखाच्या वरती तुमचा पगार असेल तर 40% तुम्ही पैसे वाचवले पाहिजेत. मग आता तुमचा किती पगार आहे त्याच्यावरती डिपेंड करेल विषय. 7.5 चांगलेत किंवा वाईट हे असं नाही सांगतात. खूप छान विश्लेषण, थँक्यू व्हेरी मच. विजयजींचा प्रश्न आहे, सर माझे वय 65 वर्ष आहे, मी लमसम गुंतवणूक केली आहे आणि SIP चालू आहे. मी माझ्या नातवांनासाठी, ते हल्ली लहान आहेत, मी ते जेव्हा रिटायरच्या वयात येतील त्यांच्यासाठी करीत आहे. मी जर तेव्हा हयात नसणार तर याला उद्दिष्ट म्हणता येईल का? आणि मी ही गुंतवणूक पुढे चालू ठेवावी की नाही? उत्तर अपेक्षित आहे सर, कृपया. मी काय उत्तर दिलं, छान आहे, पण स्वतःचं रिटायरमेंट खराब नाही होणार याची काळजी घ्या. बाकी चालू ठेवा ना. बघा, तुमच्याकडे पेन्शन आहे, तुमचं सगळं ओके आहे, तुम्हाला कधीही इमर्जन्सी लागली तर तुमच्याकडे फंड अवेलेबल आहे. या कंडिशनमध्ये तुम्ही जो तुमच्या उत्तराधिकाऱ्यांसाठी जो विचार करताय तो खूपच अप्रतिम आहे. डेफिनेटली करा, जर तुम्हाला ते समाधान देत आहे आणि तुम्हाला फायनान्शियली डिस्टर्ब नाही करत आहे. तुम्ही स्वतः फायनान्शियल डिस्टर्ब होऊन तुमचा नटसम्राट किंवा बागबान होणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही डेफिनेटली तुमच्या मुलांसाठी, तुमच्या नातवंडांसाठी करू शकता. त्यांच्या नावावर करता येईल, पण माझं असं मत आहे नका करू त्यांच्या नावावरती. ते टप्प्याटप्प्याने जाऊ द्यात त्यांना ते वारसा हक्काने, असं माझं मत आहे. बाकी बघा तुमची काय परिस्थिती आहे. यांनी स्वतःचं घर आणि रिटायरमेंटसाठी SIP का करावी? हां, नो प्रॉब्लेम. घर पण घ्या, रिटायरमेंट करा, प्लॅन करून करा, काहीच. आय हॅव लॉस्ट 1 crore इन F&O इन 5 years. विश्वनाथजी, तुम्ही आहे ना, मला एक इंटरव्ह्यू द्या. मी आहे ना, तुमचं विजेता कॉर्नर माझं एक चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला इंटरव्ह्यू करतो. तुमचा अनुभव सांगा, काय काय तुमचं मन किंवा कशा पद्धतीने ती लालच निर्माण होत होती, कशा पद्धतीने तुम्ही काय काय केलं. आय होप की तुम्हाला फार फायनान्शियल डेंट बसला नसेल. 1 कोटी जर तुम्ही खर्च करू शकताय तर 5 कोटी 10 कोटीची प्रॉपर्टी तुमच्याकडे असेल अशी मी अपेक्षा करतो. पण इट्स अ ह्यूज विषय आहे.
काही प्रॉब्लेम नाही आहे. आता झालंय, आता इथून पुढे ते रिकवर करायला जाऊ नका फक्त. ठेवले अनंती तैसेच राहावे, चित्ती असावे समाधान. वाहल्या उद्वेग दुःखाचे, केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. त्याच्यात समाधान आहे, आनंद आहे, तुमची फॅमिली खुश आहे, तुमची मुलं खुश आहेत, काहीच अडचण नाही. ठेविले अनंतीचे तैसेचे राहावे. पण माझं असं मत आहे की प्रयत्न करा ना, हरकत काय. फार अपेक्षा ठेवू नका की याच्यात लईच काही होईल. बाकी झालं तर आनंदी आनंद, नाही झालं तर ओके. पण प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारा, फसवू नये स्वतःला आणि रिअलमध्ये असणं. कारण माझं असं मत आहे की फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल हे जीवनाचे आधारस्तंभ आहेत, 5 स्तंभ आहेत. याच्यातला एकही स्तंभ बरोबर नसेल ना तर माणूस समाधानी नाही जगू शकतो, असं माझं मत आहे. बाकी अध्यात्म पण सांगतं की तुम्ही काय म्हणतात, संसार आणि अध्यात्म दोन्हीची सांगड घालून जगलं तर जास्त बेटर आयुष्य होऊ शकतं. यांचं असं मत आहे. डिस्क्लेमर कशाला दिलं, शिल्पावर जे पण आहेत, डिस्क्लेमर कशाला दिलं. डिस्क्लेमर काय की हे जे परतावा मिळतो ना तो गॅरंटेड नाही आहे. मार्केटचा चढ उतार हा असतो आणि मार्केटच्या चढ उतारावरती हा परतावा डिपेंडंट आहे. हे सेबीनी कंपल्सरी केलं आहे आणि खरंच ते तसं आहे. मग तर डिस्क्लेमर काहीच प्रॉब्लेम नाही. डिस्क्लेमर तर हे पण आहे की आपल्या जीवनात पण सगळ्या गोष्टी मार्केटच्या चढ उतारावरती, तुमचा पगार पण मार्केटच्या चढ उतारावरती अवलंबून. आता मालक सांगत नाही पण ते तसंच आहे. म्हणजे आता मी एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतो असं म्हणा, उद्याच्याला मार्केट चांगलं केलं नाही, माझ्याकडनं ती सर्व्हिस घेतली नाही तर माझ्या कामगाराचा पगार वाढेल, कमी होईल, बंद होईल, काय पण होऊ शकतं. आणि लईच सर्व्हिस घेतली लोकांनी तर मी त्याला जास्त पगार देतो. डिपेंड ऑन मार्केट आहे, लोक कसं काय करतात त्याच्यावरती. सगळंच मार्केटच्या चढ उतारावरती अवलंबून आहे असं मला वाटतं. त्यातले म्युच्युअल फंड सेबी म्हणताय तर नक्कीच जास्त डिपेंडंट. वैभव सूर्यवंशीचे फादर लकी, ही कॅन डू एनिथिंग ॲज ही सन गोइंग टू अर्न इन करोज नाऊ. कोण लकी आहे नाही आहे या जगात, सगळेच लकी आहेत. सगळ्यात पहिलं तर आपण काय मिळालं याच्याकडे लक्ष देतोय, काय नाही मिळालं याच्याकडे लक्ष देत नाही. बघा, कोविडमध्ये ऑक्सिजन विकत घेत होते, किती पैसे लागत होते साहेब. आपण करोडोंचं ऑक्सिजन इथं फ्रीमध्ये मिळतं. पाण्याची बाटली जर विकतच घ्यायची झाली, आंघोळीला पाणी पण विकत, सगळंच पाणी विकत घ्यायला तर किती पैसे लागतील साहेब. वी आर व्हेरी लकी. हे डोळे उद्या विकायला काढले ना साहेब, 5 कोटी देतो, डोळे विका. निसर्गाने तुम्हाला करोडपतीच पैदा केला आहे. आता हे मी काय म्हणतोय ते तुम्हाला पटणार नाही, पण तुमच्या शरीरच हे करोडो अरबांची तुम्हाला ज्या अनमोल गोष्टी आहेत त्या फ्री दिलेल्या आहेत निसर्गाने. तर यू आर ऑल्सो व्हेरी लकी. डोंट से की एनी अदर वन इज ए लकी. वी आर ऑल्सो व्हेरी लकी. अहो साहेब, रोज रोज काही लोक कमवतात त्याचे 10-20% पैसे हरून त्याचे घरसुद्धा नीट चालत नाही. बरोबर आहे, करायला नाही पाहिजे सचिनजी. कोण असं सांगत नाही. शाळे कॉलेजमध्ये फक्त शिकवतात, फायनान्शियल फ्रीडमसाठी कोणी नाही सांगत. थँक्यू व्हेरी मच. आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही रिस्पॉन्ड करताय याच्यासाठी सागरजी तुमचे मनापासून आभार. व्हिडिओमध्ये तेच नका सांगू, पॉडकास्ट सुरू करा, नवीन नवीन लोकांना घेऊन या. नक्की तुमचा विचार मी करू शकतो, नवीन नवीन लोकांना आणू शकतो, पण तेच आहे, काय दुसरं नाहीच आहे. मला एकच सांगायचं आहे, SIP करा, म्युच्युअल फंड करा आणि तुमचं आयुष्य सुरक्षित करा. कारण तुमच्याकडे वेळ नाही आहे. मी म्हणू शकत नाही तुम्ही रिअल इस्टेट शिका, त्याचे डेडिकेशन माहिती करून घ्या, कायदेशीर बाबी माहिती करून घ्या, त्याचं सगळं. इकडे काही शिकायला नाही आहे, इथं फक्त करायला आहे, पेशन्स आणि कंटिन्युटी एवढंच आहे. आणि मग ज्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न. बाकी काय, मला नवीन काय सांगायचंच नाही हो. मला एवढं सांगायचं आहे, SIP करा आणि निवांत बसा. मला दुसरं काय सांगायचं तेव्हा. हां, वेगळ्या पद्धतीने सांगणार एवढंच. कृपया F&O करू नका. मी सोडले आहे, सर्व चार्ज केले, सोल्युशन केले, बहुतेक झिरोची लाईन वाटलं पाहिले व कुठे यश नाही. मी 20 लाख रुपये घालवलेत, सोडून दिले. सध्या मी सर्व मित्रांना इथे जवळ तिथे सर्वांना करू, यात खूप नुकसान आहे. थँक्यू व्हेरी मच सर की तुम्ही इकडे लोकांना डोळे उघडण्यासाठी मदत करताय. थँक्यू सर. तुम्ही विथड्रॉ नाही, विथड्रॉ स्पेलिंग करेक्शन त्यांनी सांगितलं. थँक्स लॉट. आम्ही बघा, शेवटी कसं असतंय, मी इथं बडबड करून जातो आणि हे जे काही लिहिलं जातं, काही झालं तर ते एक टीम आहे ती करते. मी स्वतःच इंग्लिशमध्ये फार कच्चा माणूस आहे. मी तर प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग दरवेळेला नवीन लिहू शकतो, एवढा क्रिएटिव्ह आहे. आमच्याकडनं अशा छोट्या मोठ्या चुका होतात, त्याबद्दल तुम्ही सांभाळून घेता, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार.
सट्टा म्हणतात तर सरकार बंदी का नाही घालत, त्यावर तुम्हाला जे येतं त्यावर बोलणार. तुम्ही तुमचं डोकं फास्ट एज्युकेशन का नाही करू शकत? मी ट्रेडिंग पण करतो आणि सगळंच करतो. कमॉडिटी क्रिप्टो, माणसाला आत्ता पैशाची गरज आहे. दवाखान्यात मग बसतो 10 वर्ष लॉंग टर्म करत. शिका ना तुम्ही पण, या ना 1% ट्रेडिंग कम्युनिटीमध्ये. तुम्हाला का नाही जमत? तेवढं नॉलेज नाही तुम्हाला येते तर करा. माझा अनुभव वेगळा आहे, सुख समाधान नाही त्यामध्ये, आणि असे पैसे नको आहेत मला. हे बघा सर, हे मार्केट चालू होतं आज, मला वाटतं शुक्रवार आहे. मी झोपलो होतो. आता मला वाटतं माझ्या घड्याळात वाजलेत 5:30. मी घरी गेलो 1 वाजता, मस्तपैकी झोपलो आणि 4, 4:15 वाजता मी ऑफिसला आलो आणि मग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. ठीक आहे, मला माहीत नाही मार्केट वरती गेलं आहे, खाली गेलं आहे, काय झालं आहे. मी आता संध्याकाळी वगैरे बघेल. मी जर फ्युचर ऑप्शन केलं तर मला 1 मिनटं जेवायची पण दुपारी इच्छा नाही होत. मी करून पाहिलं आहे, मी सगळं काय केलं आहे. खूप साऱ्या स्ट्रॅटर्जी पण वापरल्या. माझं परत असंही लक्षात आलं की स्ट्रॅटर्जी वापरून आणि इन्व्हेस्टिंग करून ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम सेमच बेनिफिट आहे. डोक्याला जास्त ताप करण्यापेक्षा हे करणं बेटर. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. आणि साहेब 1% येण्यासाठी 99% जर लोक पैसे घालवत असतील तर मला वाटतं मेजॉरिटी हेच सांगते की ते नाही केलं पाहिजे. ज्याला जमतं आहे त्यांनी नक्की करा, त्याला काही कोणी नाडवू शकत नाही. आम्हाला येतं आहे, नाही येते वा आम्हाला, आम्ही ते करणार पण नाही आहे. फालतू बडबड जास्त, मुद्द्यावर कमी बोलता, काही समजत नाही. राजू पटेल, फालतू बडबड जास्त, मुद्द्यावर कमी बोलता. तुम्हाला जी मुद्द्यावर बडबड करता येते, तुम्ही पण यूट्यूब चॅनल का नाही सुरू करत? हवं तर मी पण सपोर्ट करतो तुम्हाला, काय मदत हवी असेल तर. परफेक्ट मुद्द्यावरती बोला. साहेब मी कुठलंही पाठांतर करून येत नाही, जे नॅचरली येतो ते मी डिलिव्हर करतो. माझा प्लेन उद्देश आहे की ज्या लोकांपर्यंत हे पोचतं आहे त्यांना कन्सिस्टंटली हॅमर व्हावं, कन्सिस्टंटली त्यांना स्टिक राहता यावं त्या ज्या कृती केल्यात फायनान्शियली त्याच्यावरती. माझा सिम्पल उद्देश आहे त्यांनी वेल्थ क्रिएट करावी. त्या कामी जर माझा काय उपयोग झाला तर व्हेरी गुड, नाही झाला तर दुसऱ्याकडनं त्यांनी मदत घ्यावी, पण नक्की करावं हा उद्देश. बाकी ही जर फालतू बडबड आहे तर कोणती चांगली बडबड आहे ती तुम्ही नक्की करा. आमच्या व्ह्युअर्सला मी नक्की सांगेल की राजू पटेल सर आहेत, त्यांना तुम्ही नक्की फॉलो करा. ते महत्त्वाच्या मुद्द्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करतील. सुपर डुपर व्हिडिओ, थँक्यू व्हेरी मच. खूप छान व्हिडिओ, थँक्यू व्हेरी मच. नावं नाही आहेत म्हणून वाचता येत नाही मला. आपण 1-2-4 कमेंट घेऊन थांबूयात, म्हणजे खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. सर जय हिंद. सुभाष सारसे फ्रॉम नवी मुंबई, सॅलरी 68K, रेंट 12,000, HDFC मिड कॅप. त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, काहीच अडचण नाही आहे. सुभाष सर कंटिन्यू करा तुमचं. मी 4 वर्षात 2,000 गेले. थोडक्यात वाचलात. ऑप्शन ट्रेडिंग चांगलं नाही. यस, नाहीच चांगलं, तेच सांगण्याचा प्रयत्न मी पण केला आहे. ऑप्शन ट्रेडिंग करू नये, इवन इंट्राडेची ट्रेडिंगसुद्धा करू नये. 1,80,00,000 रुपये जर पोझिशन ट्रेडिंगमध्ये एखादा शेअर कमी घेतला आणि टक्के रेज झाले तर सेल करणं, बरंच काही त्यांनी लिहिलं आहे, पण ते पण याच्या विरोधातच आहेत. इट्स ऑल बिकॉज ऑफ यूट्यूब इन्फ्लुएन्स, सो कॉल्ड ट्रेडिंग गुरुज हू आर टेकिंग क्लासेस. खूप भरले आहेत गावोगावी. आपल्याला काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे आपण ठरवायचं असतं. कोण रॉंग राईट नाही आहे आणि आपल्याला अधिकार पण नाही आहे तो म्हणण्याचा. सो मी सगळ्यांना म्हणेल की ते कोण आहे कोण नाही आहे त्याच्यापेक्षा आपण काय करतो ते जास्त महत्त्वाचं. आपणच इन्स्टंट मनीच्या नादी लागू नये. स्टॉकचे पैसे पण नाही काढायचे का सर? टायटन पण कंपाऊंडिंग होतो का? कंपनी परफॉर्मन्सवरती डिपेंड आहे. कंपनीचा सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ जर होत असेल, मॅनेजमेंट चांगलं वॉक अँड टॉक असेल तर मला नाही वाटत काही विकण्याची गरज आहे. डिव्हिडंड, आणि मी साधं सिंपल सांगतो, मी सोनं घेतलं किंवा मी जागा घेतली तर मी कधी विकेल, तुम्ही कधी विकाल? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही जागा घेतली किंवा सोनं घेतलं कधी विकाल? विकण्यासाठी घेता का सगळ्यात पहिलं? तर सिम्पल, मी जे सोनं घेतलं तर मी असं मला जर विचारलं कधी विकणार, तर जर मला दुसरा काय ऑप्शनच नाही सोनं विकण्याशिवाय तेव्हा मी ते विकू शकेल. किंवा जागा कधी विकणार, दुसरा काय ऑप्शन नाही तेव्हाच मी विकणार. अन्यथा मी ते तसंच ठेवा, मी कशाला ते विकू? सेम थिंग जेव्हा मी म्युच्युअल फंड घेतो किंवा जेव्हा स्टॉक घेतो तेव्हा माझा पण तोच विचार आहे की यार मला गरज लागली, उद्याच्याला मला मस्त धमाल करायची आहे, फिरायचं आहे किंवा मला पैशाची रिक्वायरमेंट आहे, तर मी डेफिनेटली म्युच्युअल फंडचे युनिट्स विकून पैसे घेईल किंवा SWP करून पैसे घेईल. पण मला तशी गरज नाही पडली तर मी नाही विकणार, कदाचित मी तसंच ठेवून देईल. का विकून करायचं काय? मला जे लागतात महिन्याला खर्चायला तेवढे पैसे जर येत आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त येत आहेत, तो मी इन्व्हेस्टमेंटच करतो, मी काढायचा विचारच नाही करत. तुम्ही पण तसा विचार करा. आकाश गोंदावले, ओके, थँक्यू सर. मी 1,00,000 कोटी न लॉसमध्ये आहे, काय करावं काही समजत नाही, सतत डोक्यात विचार
राहते असं 1,00,000 कोटी काय 1,00,000 रुपये मोठा प्रश्न आहे. जर तुमच्याकडे 1,00,000 कोटी होती तर तुम्ही कशाला तिकडे गेले होते F&O करायला? आणि जर 1,00,000 कोटी होते तर तुम्ही, मला वाटत नाही की मी तर 1,00,000 कोटी असतील तर म्हणजे अशा काही स्ट्रॅटर्जीज आहेत की ते सगळ्यांचे पैसेच घरी घेऊन येत आहेत. असो, SIP पोर्टफोलिओ किती दिवसांनी रिव्ह्यू करायचा? काही गरज नाही रिव्ह्यू करायची. कोणीच परमनंट रिटर्न देणार नाही. हां, कन्सिस्टंटली बॅड परफॉर्मन्स आहे, फंड मॅनेजरच उपलब्ध नाही आहे, काय होतं AMC बरोबर, तिथं तुम्ही करू शकता, अदरवाईज गरज नाही. सर थोडक्यात एक्सप्लेन करा. काय सर थोडक्यात एक्सप्लेन करायचं आहे? म्हणजे हा व्हिडिओ रातोरात श्रीमंत प्रॅक्टिकल इंडियाला जा. बरं ते स्टॉकबद्दल म्हणताय का तुम्ही? प्रॅक्टिकल इंडिया नावाचं मी एक चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यावरती ही जी लोकं पापं करतायत किंवा काय घ्यावं मी स्टॉक्समध्ये आणि का घ्यावं, काय आणि का, तर मला जे माझ्या अनुभवातून आलं ते मी तिथं टाकण्याचा प्रयत्न करतो. प्रॅक्टिकल इंडिया यूट्यूब चॅनल मी रिसेंटली सुरू केलेलं आहे, हिंदी चॅनल आहे. डेफिनेटली सबस्क्राईब करा. तिकडे तुम्हाला बरेचसे मी जे काही काय आणि का घ्यावं स्टॉक मार्केटमध्ये त्याच्यावरती व्हिडिओ बनवले. तुमचा एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ असेल तो पण तुम्हाला रिव्ह्यू करता येईल ते पाहिल्यानंतर. आणि डेफिनेटली त्याला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. खूप सारा मोठा व्हिडिओ झाला आहे, सो मी आता इथं थांबतो आहे. तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर असंच मी वीकली हा रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे, असा एक व्हिडिओ बनवण्याचा, जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी याच्यामध्ये देईल. हा प्रयत्न माझा कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.